नमो नमः छात्राः नवम्यां कक्षायां सर्वेषां स्वागतम्. सगळ्यांचं 9वी इयत्तेमध्ये मनापासून स्वागत करते. मुलांनो, इयत्ता 8वी मध्ये आपण चित्रपदकोशाचा अभ्यास केला, संख्यांचा अभ्यास केला, बरोबर ना? गेल्या वर्षी तुम्हाला 1 ते 50 अंकांचा अभ्यास झालेला आहे. त्याप्रमाणे संस्कृतमध्ये फुलांची, पक्ष्यांची, प्राण्यांची, वर्गातल्या वस्तूंची, दप्तरातल्या वस्तूंची, खाद्यपदार्थांची नावं सहज लक्षात राहिलेली आहेत. आता यावर्षी आपल्याला 50च्या पुढे 100 पर्यंतचे अंक अभ्यासायचे आहेत. म्हणजे 51 ते 100 हे अंक आपल्याला अभ्यासायचे आहेत. अंकांचा उपयोग आपल्याला कुठे होतो? तर आपण सुगम संस्कृतम या विभागामध्ये अंक अक्षरी आणि अंकी लेखनात प्रश्न विचारले जातात, तिथे आपल्याला अंकांचा उपयोग होतो. याशिवाय संख्यावाचक विशेषण, गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा, त्या ठिकाणी संख्या विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण आणि क्रमवाचक विशेषण ही आपल्याला अभ्यासायची आहेत आणि त्याची वाक्य बनवायची आहेत. यासाठी या संख्यांचा उपयोग आपल्याला होणार आहे. तर पाहूया आज आपण संख्यांचा अभ्यास. आपल्याला यावर्षी संख्या एकतः शतपर्यंतम शतपर्यंतम संख्या 1 ते 100 पर्यंत संख्यांचा अभ्यास आहे. यातील कोणतीही संख्या तुम्हाला अक्षरी लिहिता आली पाहिजे आणि अंकी लिहिता आली पाहिजे. यासाठी आपला अभ्यास पाहिजे, संख्या लक्षात पाहिजे, त्या वारंवार म्हटल्या गेल्या पाहिजे, ती उच्चारण लक्षात आली पाहिजे. शिवाय ऱ्हस्व, दीर्घ, हलंत्य, विसर्ग, अनुनासिक यांचं लेखन अत्यंत काटेकोरपणे करता आलं पाहिजे. आता आपण पाहूया 1 ते 50 अंकांची गेल्या वर्षाची अभ्यासाची उजळणी आणि नंतर पुढे 51 ते 100 अंक. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीलाच हा तक्ता दिलेला आहे संख्यांचा. आता हा तक्ता वाचायचा कसा ते आपण पाहूया. वाचनासाठी विचारलं जात नाही, लेखनासाठी विचारलं जातं. म्हणून या संख्या अक्षरी ज्या आहेत त्या बारकाईने लेखनाचा सराव आपल्याला करायला पाहिजे. तर आता आपण वाचूया अंक. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 किंवा 19, 20, 21. आता इथे ऱ्हस्व वेलांटी आहे बरं का, आणि विसर्ग, म्हणून उच्चार पण तसा. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. इथे 30चा त हलंत्य आहे, त्यामुळे तो बारकाईने व्यवस्थित लिहायचा. आता पुढे 31, 32, 33 म्हणजे 23 हा घटक. 33, 34, स आणि त्र एकत्र आहे. 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 61, 60, 61,
द्विषष्टिः त्रिषष्टिः चतुष्षष्टिः पञ्चषष्टिः षट्षष्टिः सप्तषष्टिः अष्टषष्टिः नवषष्टिः एकोनसप्ततिः सप्ततिः एकसप्ततिः द्विसप्ततिः त्रिसप्ततिः चतुस्सप्ततिः पञ्चसप्ततिः षट्सप्ततिः सप्तसप्ततिः अष्टसप्ततिः नवसप्ततिः एकोनाशीतिः अशीतिः एकाशीतिः द्व्यशीतिः त्र्यशीतिः चतुर्शीतिः पञ्चाशीतिः षड्शीतिः सप्ताशीतिः अष्टाशीतिः नवाशीतिः एकोननवतिः नवतिः एकनवतिः द्विनवतिः त्रिनवतिः चतुर्नवतिः नीट उच्चारायचं आणि लेखन पण नीट करायचंय. पंचनवतिः षण्णवतिः षटकोणाचा आणि णला ण बाणाचा एकत्र आहे. षण्णवतिः सप्तनवतिः अष्टनवतिः नवनवतिः म्हणजेच एकोनशतम आणि शेवट शतम. अशा प्रकारे संख्यांचं हे पृष्ठ आणि त्यावर असलेल्या संख्या अंकी आणि अक्षरी बारकाईने आपल्याला लिहिता आल्या पाहिजेत. आता यावर आधारित प्रश्न जर विचारला मी तुम्हाला तर तुम्हाला लिहिता येतो का सांगा. अक्षरी. आता हे आहे 35 आणि संस्कृत लेखनाची पद्धत आहे पंचत्रिंशत. आपण 35 हा घटक अंकात लिहिलाय पण अक्षरात लिहिताना आपण लेखन करताना 3 आधी लिहितो आणि मग 5 लिहितो. पण अक्षरी लिहिताना संस्कृतमध्ये हा पंच घटक आधी घ्यावा लागतो. पंच आणि मग म्हणजे 5 30 अधिक 5 5 आणि 30 पंच आणि हा 63 तिसा 5 मिळवलेले म्हणून हा 63. पंच म्हणजे उजवीकडचा अंक आधी लिहायचा आणि मग डावीकडची संख्या अशी पद्धत आहे. तसेच 15 काय आहे संख्या 15 काय म्हणतात संस्कृतमध्ये पंचदश. परत इथे हा पंच आधी लिहायचा पंचदश अशी लेखनाची पद्धत आहे. पंच आधी लिहिला आपण आणि हा जो दशा तो नंतर लिहायचा. उजवीकडची संख्या आधी आणि मग डावीकडचा अंक लिहायचा असतो. अशा प्रकारे लेखन नियम आहे. आता मी काही अंक देते तुम्ही तुमच्या वहीत सोडवण्याचा प्रयत्न करा. 5 अंक यांच्यासाठी प्रश्न येतो. अंक अक्षरैहि लिखत. मुलांनो, समोर दिलेल्या संख्या अंकात लिहा आणि या संख्या अक्षरी लिहा. मुलांनो, अशा प्रकारे सुगम संस्कृतम या विभागामध्ये संख्या अक्षरी आणि अंकात लिहा अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. मुलांनो, गेल्या वर्षी सुगम संस्कृतम या विभागामध्ये चित्रपदकोश म्हणजे चित्र आणि त्यांना असलेली नावं, फळं, फुलं, पक्षी, प्राणी, वस्तू, घरातील, दप्तरातील, वर्गातील अशा वस्तूंना संस्कृत नावं कोणती आहेत ती आपण गेल्या वर्षी अभ्यासली. चित्रपदकोश या सुरुवातीच्याच भागात. यावर्षी आपण नवीत आहोत. यावर्षी देखील पुन्हा एकदा चित्रपदकोश आपल्याला अभ्यासाला आलेला आहे. चित्रपदकोश या पाठ्यपुस्तकातील विभागामध्ये म्हणजे सुगम संस्कृत
हा विभाग आहे सुगम संस्कृतम असं नाव आहे आणि चित्रपदकोश. यात हे जे पहिलं पृष्ठ आहे यामध्ये घरातील वस्तू सगळ्या दिलेल्या आहेत आणि त्यांना नावं काय आहेत ती दिलेली आहेत. दुसऱ्या पृष्ठावर आपल्याला वृत्तयः, वृत्तयः म्हणजे व्यवसाय. आपण आपल्या अवतीभोवती अनेक व्यवसाय पाहतो, ते व्यावसायिक आहेत. त्यांना काय नावं आहेत ती इथे संस्कृतमध्ये दिलेली आहेत. तिसऱ्या पानावर इथे क्रियाहा, क्रियाहा जीवनात आपण अनेक क्रिया करत असतो, त्यातील काही क्रिया इथे ह्या पृष्ठावर दिलेल्या आहेत. त्या क्रियांना नावं काय आहेत, त्यांची लेखन पद्धती म्हणजे कसं लिहायचं आहे, ती क्रिया कशी लिहावी लागते ते इथे दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे 3 पृष्ठ केवळ सुगम संस्कृतमधील चित्रपदकोश यासाठी दिलेले आहेत. हा चित्रपदकोश संस्कृत संपूर्ण आणि संयुक्त दोन्हींसाठी समान आहे, त्यामुळे मुलांनी ती काळजी करण्याचं कारण नाही. ज्यांना 100 मार्कांचं संस्कृत आहे, आमोदह पुस्तक आहे, त्यातही हीच चित्र छापलेली आहेत. आणि आनंदह हे 50 मार्कांना ज्यांनी संस्कृत घेतलेलं आहे त्या आनंदह पुस्तकातही चित्रपदकोशामध्ये हेच चित्र आहेत. आता तुम्ही पाठ्यपुस्तक उघडून पहा, मीही तुम्हाला चित्र दाखवते, त्याप्रमाणे त्या चित्राला नाव काय आहे ते आता आपण वाचन करूया. आणि नंतर मी तुम्हाला स्वाध्यायामध्ये काही चित्र देईल, ती तुम्ही बरोबर ओळखायची आणि त्यांना असलेलं नाव तुम्ही तिथे लिहायचं आहे. तर आता आपण वाचन करूया. द्वारम, रंगवल्ली. इथे रंग रवर अनुस्वार नाही, त्याच्या पुढे अनुनासिक आहे अंग. रंगवल्ली. पादकटः, जवनिका, पर्यंकः, तल्पः, उपधानम, आच्छादकम, समीकरः, क्षालनयंत्रम, पुष्पाधानी, पाकशाला, भोजनपीठम, वायुचुल्लिः, पात्रम, दर्वी, मिश्रकः, स्थालिका, कटाहः. ही सर्व नावं जवळजवळ 20 नावं आपल्याला गृहोपयोगी वस्तूंची आहेत. पृष्ठ क्रमांक 1 वर. यानंतर आपल्याला नावं दिली आहेत वृत्तयः. वृत्तयः, वृत्तयः म्हणजे व्यावसायिक, व्यवसाय करणारे व्यावसायिक. दंतवैद्यः, परिचारिका. इथे रस्व दीर्घ हलंत्य बारकाईने पाहायचे बरं का. वैमानिकः, अंतरालवीरः, वैज्ञानिकः, आरक्षकः, तक्षकः, कुंभकारः, भारवाहः, धीवरः, आपणिकः, सौचिकः, तंतुवायः, अभियंता. पत्रवाहकः, यानचालिका, मालाकारः, लेपकारः, शिक्षकः, पाचकः. आता ही सर्व चित्र आपल्या परिचयाची आहेत. हे आहेत वृत्तयः. त्यानंतर चित्र दिलेली आहेत क्रिया. आपणच आयुष्यामध्ये अनेक क्रिया ज्या करत असतो त्यातील काही क्रिया इथे चित्रांच्या स्वरूपात दिल्या आहेत आणि त्यांची नावं आपण पाहूया. त्या क्रियांना काय काय म्हणतात. जृंभते, कासते, जिघ्रती, शृणोती, कृशती, निष्कासयती, मथती किंवा मथनाती, भिनत्ती, प्रक्षालयती, निष्पीडयती, निष्पीडयती, पुटीकरोति, सीव्यति, अभिनयति, आलिखति, दर्शयति, खनति,
अवसर्पती, उत्प्लवते, लंघते, टंकयती. अशा प्रकारे ह्या सर्व क्रिया म्हणजे जवळजवळ 20 क्रिया, 20 व्यावसायिक आणि 20 गृहोपयोगी वस्तूंची नावं ही बारकाईने लक्षात ठेवायला लागतील. हां, आता यावर आधारित मी तुम्हाला गृहकार्य देते. काही 4 गट देते या चित्रांचे. त्याची योग्य नावं तुम्ही शोधायची आणि लिहायची आहेत बरं का. पुस्तकात पाहून लिहिलीत तरी चालतील. मुलांना गेल्या वर्षी आपण संस्कृत नावांचा अभ्यास केला. त्यात देव, माला, वन, नदी, कवी, वारी या सर्वांचा अभ्यास केलेला होता. या वर्षी देखील आपल्याला व्याकरणाच्या विभागामध्ये भाषासूत्रम एकम या नामानी आणि सर्वनामानी नामांचा आणि सर्वनामांचा अभ्यास करायचा आहे. गेल्या वर्षी आपण स्वरांत आणि व्यंजनांत नामांचा अभ्यास केला. या वर्षी देखील आपल्याला व्यंजनांतांचा अभ्यास आहे. आता आमोदह पुस्तक ज्यांच्याकडे आहे त्यांनी 21 पान नंबर बघायचा आहे आणि आनंद पुस्तक ज्यांच्याकडे आहे त्यांनी 17 पान नंबर पाहायचा आहे. त्यावर भाषासूत्रम एकम दिलेलं आहे आणि आता त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ही नावं व्यंजनांत म्हणजे ज्या शब्दांच्या शेवटी व्यंजनाने शेवट झालेला आहे, व्यंजन आहे, ती नामं, त्यांची रूपं, एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम आणि विभक्ती या आधारे त्यांचे कोष्टक कसे आहे, त्यांचं उच्चारण कसं आणि त्यावर आधारित शेवटी आपल्याला प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. तर हे समजून घेतल्यानंतरच उत्तर लिहिता येईल. मग शेवटी कोष्टकम पूरयतमध्ये ही नावं, नामानी आणि सर्वनामानी यांची रूपं कशी लिहायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर पाहूया भाषासूत्रम एकम नामानी तथा सर्वनामानी. मुलांनो, या पृष्ठावर आपल्याला उकारांत नामानी हे शीर्षक वरती दिसत आहे. याचा अर्थ या तक्त्यामध्ये उकारांत समोर दिलेल्या शब्दांच्या शेवटी उ आलेला आहे त्याला उकारांत. आणि ही नामं पुल्लिंग आहेत. म्हणजे पहिल्या कोष्टकामध्ये पुल्लिंग नाम आहे भानू. भानूचा अर्थ होतो सूर्य. भानू, सूर्य. आता ह्याचं वाचन करूया आपण. एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम आणि विभक्ती ही असे या कोष्टकांची नावं आहेत. हे कॉलम आहेत 3 आणि शेवटचं आहे विभक्ती ही. पाहूया. भानुः, भानू, भानवः प्रथमा, भानुम, भानू, भानुन् द्वितीया, भानुना, भानुभ्यां, भानुभिः तृतीया, भानवे, भानुभ्यां, भानुभ्यः चतुर्थी, भानोः, भानुभ्यां, भानुभ्यः पंचमी, भानोः, भान्वोः, भानूनां षष्ठी, भानौ,
भान्वोः भानुषु सप्तमी। हे भानु, हे भानु, हे भानवः संबोधनम। भानुवत अन्ये शब्दाः। या भानुप्रमाणे हे वर जे कोष्टक आहे त्याप्रमाणे मनु, अणु, विष्णू, साधू, इंदू, पशु, वारु, प्रभू आणि गुरु इत्यादी शब्दांची रूप कोष्टक यावरील भानुप्रमाणेच बनेल. आता इथे जर का प्रश्न विचारला भानु षष्ठी, तर या भानु कोष्टकातील षष्ठीची तिन्ही रूपं आपल्याला आठवायला पाहिजे. भानोः भान्वोः भानूनां षष्ठी, किंवा द्वितीया, भानु द्वितीया अशी जर का हे कोष्टक आहे द्वितीयेचं, आणि भानुम भानू भानुन या गाळेल जागा दिलेल्या असतात, तर त्या आपल्याला द्वितीयाच्या गाळेल जागा तिथे भरता आल्या पाहिजे. आता पाहूया धेनूचा अर्थ होतो गौः, गाय. धेनू उकारांत स्त्रीलिंगम नाम धेनू. धेनुः धेनू धेनवः प्रथमा. धेनुं धेनू धेनूः द्वितीया. धेन्वा धेनुभ्यां धेनुभिः तृतीया. धेनवे धेन्वै इथे 2-2 रूपं दिलेली आहेत. धेनुभ्यां धेनुभ्यः चतुर्थी. धेनोः धेन्वाः धेनुभ्यां धेनुभ्यः पंचमी. धेनोः धेन्वाः धेन्वोः धेनूनां षष्ठी. धेनौ धेन्वां धेन्वोः धेनुषु सप्तमी. हे धेनू, हे धेनू, हे धेनवः संबोधनम. धेनुवत अन्य शब्दाः. या धेनूप्रमाणे इतर शब्द चालतात. तनू, चंचू, रज्जू, हनु इत्यादी शब्द धेनूप्रमाणेच उच्चारावी लागतात आणि अशीच त्यांची रूपं बनतील. मुलांनो, आता ह्या चित्रात तुम्हाला दिसत आहे मधु हा शब्द. मधु या शब्दाची रूपं एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम आणि विभक्ती त्याप्रमाणे ती रूपं इथे दिलेली आहेत. पाहूया. मधु मधुनी मधुनी प्रथमा. मधु मधुनी मधुनी द्वितीया. मधुना मधुभ्यां मधुभिः तृतीया. मधुने मधुभ्यां मधुभ्यः चतुर्थी. मधुनः मधुभ्यां मधुभ्यः पंचमी. मधुनः मधुनोः मधूनां षष्ठी. मधुनी मधुनोः मधुषु सप्तमी. हे मधु, हे मधु, हे मधुनी, हे मधुनी संबोधनम. या मधुप्रमाणे इतर शब्द चालतात. ते आहेत वस्तू, अंबू, जानू, दारू इत्यादयः. याप्रमाणेच उकारांत विशेषणांनी दयालू, कृपालू, स्नेहालू, प्रेमालू ही विशेषणं देखील याप्रमाणेच चालतील, म्हणजे अशीच रूपं बनतील. आत्ता आपण भानू, धेनू आणि मधू या 3 लिंगी नामांची प्रत्येक वचनात कशी रूपं होतात विभक्त्यांप्रमाणे ती मी तुम्हाला वाचून दाखवलेली आहेत. आपण ही तिन्ही कोष्टकं भानू, धेनू आणि मधू आपल्या वहीत उतरवायची आहेत. यात ऱ्हस्व-दीर्घ आणि उकार अजिबात चुकायचे नाहीत, व्यवस्थित लिहायचे आहेत. आता या कोष्टकांवर आधारित प्रश्न कसा विचारला जातो ते मी तुम्हाला लगेचच सांगेन, पण तत्पूर्वी आपण ऋकारांत नामांनी पण पाहूया. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये ऋकारांत नामं दिलेली आहेत. पितृ, मातृ आणि कर्तृ ती पाहूया आपण. मुलांनो, ऋकारांत पुल्लिंगम नाम पितृ. हा पितृ शब्द आपण वाचायचा कसा ते पाहूया. पिता पितरौ पितरः प्रथमा. पितरं पितरौ पितॄन् द्वितीया. पित्रा पितृभ्यां पितृभिः तृतीया. पित्रे पितृभ्यां पितृभ्यः चतुर्थी. पितुः पितृभ्यां
पितृभ्यः पंचमी, पितुः पित्रोः पितॄणां षष्ठी, पितरी पित्रोः पितृषु सप्तमी। हे पितर, हे पितः, हे पितरौ, हे पितरः संबोधनम। याप्रमाणेच मातृ शेजारी दिलेला मातृ ऋकारांत स्त्रीलिंगम नाम पठामः। माता मातरौ, मातरः प्रथमा, मातरं मातरौ, मातृः द्वितीया, मात्रा मातृभ्यां मातृभिः तृतीया, मात्रे मातृभ्यां मातृभ्यः चतुर्थी, मातुः मातृभ्यां मातृभ्यः पंचमी, मातुः मात्रोः मातॄणां षष्ठी, मातरी मात्रोः मातृषु सप्तमी। हे मातर, हे मातः, हे मातरौ, हे मातरः संबोधनम। हे दोन्ही कोष्टक पितृ आणि मातृ ही दोन्ही कोष्टकही तुम्ही आपल्या वहीत लिहायची आहेत. ती वाचायची कशी ही मी तुम्हाला सांगितली. अशा प्रकारेच ही रूपं पंचमी पितृपंचमी असं विचारलं तर तुम्ही पितुः पितृभ्यां पितृभ्यः पंचमी असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. किंवा मातृचे सप्तमीची रूपं विचारली तर सलग तिन्हीही आपल्याला लिहिता आली पाहिजे. मातरी मात्रोः मातृषु सप्तमी. अशा प्रकारे ही दोन कोष्टकं ऋकारांत ज्यांचा शेवट ऋ आहे अशी पितृ आणि मातृ ही दोन्ही कोष्टकं आपण पाहिली. याच्यावर आधारित प्रश्न मी तुम्हाला देणारच आहे. यानंतर आपल्याला सर्वनामांचा अभ्यास करायचा आहे. इथे कर्तृ हा एक ऋकारांत पुल्लिंग नाम आणि कर्त्री हे इकारांत स्त्रीलिंग नाम आपल्या पाठ्यपुस्तकात मागील पानावर दिलेलं आहे. त्यातली बाकीची रूपं तृतीयापासून सप्तमीपर्यंतची ही जी रूपं आहेत ती पितृप्रमाणेच आहेत. त्याप्रमाणे कर्त्री इकारांतम स्त्रीलिंगम नाम दिलेलं आहे. त्याचंही प्रथमा द्वितीय आणि संबोधन दिलेलं आहे. म्हणजे तृतीयापासून सप्तमीपर्यंतची रूपं मातृप्रमाणे आहेत हे आपण जाणून घ्यायला हवं. मुलांनो, या चित्रामध्ये निबंधम पूरयत अशी सूचना आहे. निबंध पूर्ण करा. गणेशस्य कुटुंबम शेजारी चित्रामध्ये गणपतीचं कुटुंब, गणेशस्य कुटुंबम गणपतीचे कुटुंब आहे. त्यानुसार या प्रत्येक वाक्यामध्ये जे गाळलेले शब्द ठेवलेले आहेत ते आपण समोर दिलेल्या कंसातील नामांप्रमाणे योग्य रूप तिथे लिहायचं आहे. शंकरः गणेशस्य, शंकर हा गणेशाचा. टिंबटिंब काय आहे? पिता. बरोबर. पार्वती गणेशस्य, मातृचं योग्य रूप काय येईल? हां, माता. कार्तिकेयः गणेशस्य, भ्रातृचं योग्य रूप काय येईल? भ्राता. आणि चौथं आहे टिंबटिंब मातृ. पार्वत्याः, मातृचं योग्य रूप तिथे लिहायचं आहे बरं का. पार्वत्याः. मग इथे काय येईल? माता पार्वत्याः आदेशम एतौ डॅश डॅश पालयतः. भ्रातृचं योग्य रूप तिथं पाहिजे. भ्राता पालयतः. मातामहस्य हिमालयस्य एतौ आदर्शौ. नप्तृचं योग्य रूप तिथं घालायचं आहे. काय येईल नप्तृचं? नप्तृ कोणाप्रमाणे घ्याल तुम्ही? पुल्लिंगम नाम. काय येईल? नप्त्रा. कर्ताप्रमाणे नप्त्रा. अशी ही त्याची उत्तरं आहेत. तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहू शकाल. आता ही बघा, या चित्रात 3 कोष्टकं दिसत आहेत. यातील पहिलं जे कोष्टक आहे ते आहे नामतालिकां पूरयत. आत्ता आपण काय काय शिकलो? आपण शिकलो भानू, धेनू आणि मधू ही नामं. या नामांमध्ये प्रथमा ते संबोधनम या विभक्तींची जी जी रूपं होती त्या रूपांवर आधारित हे कोष्टक 1 नंबरचं आपल्याला विचारलं जाईल. आणि अशा प्रकारे ती गाळलेल्या जागा असतात त्या आपल्याला भरता आल्या पाहिजे. त्याप्रमाणे मातृ, पितृ, कर्तृ
यांचीही रूपं देखील इथे अशीच विचारली जातील, आपल्याला ती सोडवता आली पाहिजे. मुलांनो, याआधी आपण नामांचा अभ्यास केला. आता आपण सर्वनामांचा अभ्यास करणार आहोत. सर्वनामानी प्रथम पुरुषी यत, तत, एतत, इदम, भवत. मध्यम पुरुषी आहेत युष्मत आणि उत्तम पुरुषवाचक सर्वनाम असतात अस्मत. प्रश्नार्थक सर्वनाम किम यांचा अभ्यास आपण 8वीला आणि पूर्ण 8वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये या सर्वनामांचा अभ्यास घेऊन गेलेला आहे. आता आपण पाहूया इदम सर्वनाम पुल्लिंगम, स्त्रीलिंगम आणि नपुंसकलिंगम. मी वाचते, तुम्ही पाठ्यपुस्तकात पाहू शकाल. अयम, इमौ, इमे, प्रथमा. इथे पण एकवचनम, द्विवचनम, बहुवचनम विभक्त्यांप्रमाणे ही रूपं आहेत. इमम, एनम, इमौ, एनौ, इमान, एनान द्वितीया. अनेन, एनेन, आभ्याम, एभिः तृतीया. अस्मै, आभ्याम, एभ्यः चतुर्थी. अस्मात्, आभ्याम, एभ्यः पंचमी. अस्य, अनयोः, एनयोः, एषां षष्ठी. अस्मिन्, अनयोः, एनयोः, एषु सप्तमी. तसेच इदम सर्वनाम स्त्रीलिंगम. इयम, इमे, इमाः प्रथमा. इमाम, एनाम, इमे, एने, इमाः, एनाः द्वितीया. अनया, एनया, आभ्याम, आभिः तृतीया. अस्यै, आभ्याम, आभ्यः चतुर्थी. अस्याः, आभ्याम, आभ्यः पंचमी. अस्याः, अनयोः, एनयोः, आसां षष्ठी. अस्याम्, अनयोः, एनयोः, आसु सप्तमी. ही होती इदम पुल्लिंगम आणि स्त्रीलिंगम नामांची रूपं. विभक्तीप्रमाणे इदम नपुंसकलिंग हे जे सर्वनाम आहे ते आपल्या पाठ्यपुस्तकात फक्त प्रथम आणि द्वितीयाची रूपं दिली आहेत, पण तृतीयातः सप्तमीपर्यंतानी रूपाणी पुल्लिंग सदृशानी म्हणजे तृतीयेपासून सप्तमीपर्यंतची रूपं पुल्लिंगाप्रमाणेच वाचावीत असं आपल्याला तिथे एक नोट दिलेली आहे, सूचना. यानंतर आदरार्थकम सर्वनाम भवत. भवत म्हणजे आपण. हे भवत पुल्लिंग आणि भवत स्त्रीलिंगमध्ये जी रूपं येतात ती आता या कोष्टकात आपल्याला दिसत आहेत. पाहूया आपण भवत पुल्लिंगम. भवान, भवन्तौ, भवन्तः प्रथमा. भवन्तं, भवन्तौ, भवतः द्वितीया. भवता, भवद्भ्यां, भवद्भिः तृतीया. भवते, भवद्भ्यां, भवद्भ्यः चतुर्थी. भवतः, भवद्भ्यां, भवद्भ्यः पंचमी. भवतः, भवतो, भवतां षष्ठी. भवती, भवतोः, भवत्सु सप्तमी. हे भवन, हे भवन्तौ, हे भवन्तः संबोधनम. याप्रमाणेच भवत स्त्रीलिंगम. भवती, भवत्याौ, भवत्यः प्रथमा. भवतीं, भवत्यौ, भवतीः द्वितीया. भवत्या, भवतीभ्यां, भवतीभिः तृतीया. भवत्यै, भवतीभ्यां, भवतीभ्यः चतुर्थी. भवत्याः, भवतीभ्यां, भवतीभ्यः पंचमी. भवत्याः, भवत्योः, भवतीनां षष्ठी. भवत्यां, भवत्योः, भवतीषु सप्तमी. हे भवती, हे भवत्यौ, हे भवत्यः संबोधनम. आत्ताच आपण इदम सर्वनाम स्त्रीलिंगम, पुल्लिंगम तथा नपुंसकलिंगम आणि भवत हे आदरार्थक सर्वनाम कोष्टकात वाचायचं कसं ते अभ्यासलं. आता या सर्वनामांवर आणि नामांवर प्रश्नांचे कोष्टक कसे विचारले जातात ते मी तुम्हाला देते आणि स्वाध्यायामध्ये तुम्ही दिलेले प्रश्न हे आपल्या वहीत सोडवायचे आहेत आणि काही अडलंच तर प्रत्यक्ष विचारू शकाल. मुलांनो, यातला हा तिसरा सर्वनाम तालिकां पूरयत हा जो प्रश्न आहे तो सर्वनामावर आधारित आहे. आता मी तुम्हाला स्वाध्यायामध्ये प्रश्न देते, पाहूया तुम्हाला सोडवता येतात का.